साहित्य कला संमेलनात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया दीप प्रज्वलनाने। त्यासाठी मी आमंत्रित करते सौ उर्मिला कुलकर्णी, सौ रेवती कुलकर्णी, श्री रवींद्र कुलकर्णी, श्री सतीश बर्वे आणि प्रभाकर खाडीलकर। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते नारायणि नमोऽस्तुते नारायणि नमोऽस्तुते। आपल्या समूहाचा सेनापती रोहित अहेर याला मी आपल्या समूहाची ओळख करून द्यायची विनंती करते। नमस्कार, सर्वांनी बसून घ्या। गीत रामायण कलाकार गायक सर्वांनी। तर आपलं हे 4थं साहित्य संमेलन आहे, साहित्य कला संमेलन। आपण 2021 साली पहिलं संमेलन केलं होतं आणि सुरुवातीला पहिल्या संमेलनाला बरेच चॅलेंजेस होते की लोक येतात की नाही वगैरे, पण तरी त्यावर्षी आपल्याला बहुतेक 30 लोक वगैरे आले होते। तसंपासून आपला सुरुवात झाली। साहित्य कला मंचची सुरुवात 2021ला 15 एप्रिलला आपण हा समूह स्थापन केला। उद्देश हाच की महाराष्ट्राबाहेर जितके मराठी साहित्यिक आणि कलाकार आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून द्यावा, त्यांच्या कलागुणांना एक रिप्रेझेंट करता यावं म्हणून तो एक उद्देश होता। आणि साहित्यिक जर म्हटले तर अगदी चारोळले येणारे लोक होते या समूहामध्ये सुरुवातीला। नंतर आपण बरेच प्रोग्राम्स केले, बाहेरच्या काही लोकांना म्हणजे गझलकार कवी लेखक यांना बोलवून आपण त्यांचं मार्गदर्शन घेतलं। आणि आज जर तुम्ही बघितलं तर दिवाळी अंक आपण 4था काढला आहे। तो जर वाचला असेल म्हणजे बऱ्याच लोकांनी वाचला असेल, किंवा आपण जो रेग्युलर जे साहित्यिक प्रोग्राम करतो किंवा त्याचं पण बघितलं तुम्ही तर एक लेखणीचा दर्जा भरपूर वाढला आहे आपला। तर हे सर्व एक 4-5 वर्षाची मेहनत आणि त्याला मार्गदर्शन स्मिताताईंचं असतं, रेवतीताईंचं असतं, अविनाश सर असतात। एक 4-3 लोक आपले साहित्यिक क्षेत्रात चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी आणि भरपूर शिकलो आपण। यानंतर खूप उपक्रम केले। त्यानंतर आपल्या गायक प्रोग्राममध्ये पण आदितीताईंनी मागच्या वर्षीपासून आपला स्वरसंगम सुरू केला, त्यामार्फत गायकांना पण एक चांगलं व्यासपीठ मिळालं। तो एक थोडासा मागे राहून गेला होता, पण मागच्या वर्षीपासून गायक ग्रुप पण आपला बराच ॲक्टिव्ह झाला आहे। तर तिथं पण बऱ्याच गायकांना संधी मिळाली। आणि आज एक आपले 60 लोक आले, यात गायक जे आपलं स्वरसंगम सुरू झाला ना त्याला अनेक लोक जोडले गेले, नवीन लोक जोडले गेले। त्यामुळे आज आपली संख्या ह्या साहित्य संमेलनाला जवळजवळ 60 झाली आणि माझ्यासाठी पर्सनली खूप नवीन लोक आहे। ओके, बाकी 2 साहित्य संमेलन जर तुम्ही बघितले तर सगळे माझ्या ओळखीचे होते। त्यानंतर 2 साहित्य संमेलनाला नवीन लोक ॲड होत गेले। तर एक खूप चांगली प्रगती आहे। आणि सकाळी पण आमची अशी चर्चा चालू होती की एखादी गोष्ट सुरुवात करणं खूप सोपं आहे, पण
तर तिला चालवणं, सातत्य ठेवणं आणि क्वालिटी ठेवणं त्या उपक्रमाची, तर ते आपण ह्या समूहामार्फत करत असतो. यात अगेन सर्वांचंच योगदान आहे. या ग्रुपचा कोणीच असं काय म्हणतात फाउंडर किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष कोणी नाही आहे. आपण सर्व चालवतो. कुणालाही वाटलं काही उपक्रम घ्यायचे आपण घेऊ शकतो आणि नवीन लोकांना प्रोत्साहन ह्या ग्रुपमार्फत मिळत असतं. आधी जे कोणी नवीन कलाकार आहे, कोणी नवीन आहेत, त्यांना आपण आधीपासून एक नवीन म्हणजे त्यांना एक प्रमुख संधी देत असतो. हे आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. आणि लहान मुलांपासून अगदी वयस्कर 70-75पर्यंतचे सगळेजण आपण सोबत काम करतो. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो मी साहित्य कला मंचामार्फत आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि पुढे नेऊया कार्यक्रम. मी अंजलीताईंना विनंती करतो. धन्यवाद रोहित. आज रामनवमीचा पावन दिवस आहे, म्हणून आजच्या संमेलनाची सुरुवात करीत आहोत स्वरसंगम गीत रामायण विशेष. सादर करणार आहेत साहित्य कला मंचांचे गुणी गायक आणि सूत्रसंचलन करणार आहे ऋषिकेश मोघे. आता पुढील सूत्रे मी ऋषिकेशकडे देते. नमस्कार रसिक हो, सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रसिक हो, आपला भारत देश आणि भारतीय संस्कृती ही अत्यंत प्राचीन आहे आणि अत्यंत समृद्ध आहे. ज्ञान किंवा विज्ञानाची कुठलीही शाखा असो, मानवी जीवनाला समृद्ध करण्यासाठीच्या अनंत गोष्टी आपल्या भारताने मानव जातीला दिल्या आहेत. कला, संगीत, साहित्य, वैद्यकीय शास्त्र, विज्ञान, गणित, योग, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र अशा सर्व शास्त्रांमध्ये भारत हा प्राचीन काळापासून अत्यंत समृद्ध आणि प्रगत राहिलेला आहे. यापैकी साहित्यातील एक भाग आहे ज्याला आपण वैदिक वाङ्मय असे म्हणतो. या वैदिक वाङ्मयांपैकी जी दोन प्राचीन महाकाव्य आहेत ज्याच्यामुळे भारताची जगात ओळख आहे, ती म्हणजे रामायण आणि महाभारत. यापैकी महाभारत हे तर आजही जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे. पण कालक्रमानुसार पाहिले तर रामायण हे पहिले महाकाव्य आहे. प्रभू श्री रामांच्या जीवनचरित्र सांगणारे हे असे महाकाव्य आहे. हजारो वर्षांपूर्वी महर्षी वाल्मिकींनी संस्कृतमध्ये हे महाकाव्य लिहिले व त्यानंतर आजतागायत भारतातील अनेक प्रदेशात अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे. रसिक हो, या सर्व कारणांमुळे संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे, दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. म्हणजे भारतात जन्म मिळणे हे खरंच दुर्लभ आहे आणि त्यातूनही मनुष्याचा जन्म मिळणे हे त्याहून दुर्लभ आहे. पण रसिक हो, याचीच एक पायरी पुढे जाऊन मला असे म्हणावेसे वाटते की भारतात जन्म घेणे हे तर दुर्लभ आहे, पण त्यातूनही महाराष्ट्रात जन्म घेणे हे त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आपल्या महाराष्ट्रावर सरस्वतीचा वरदहस्त आहे. एकाहून एक थोर संगीतकार, कवी, लेखक आपल्या महाराष्ट्रात झाले आहेत, ज्यांनी आपणा सर्व मराठी माणसांना भरभरून दिले आहे. अशाच दोन लोकोत्तर प्रतिभेच्या विभूती अलीकडच्या काळात आपल्या महाराष्ट्रात झाल्या, ज्यांनी मराठी माणसाला, मराठी मनाला अगदी भरभरून दिलं, ज्यासाठी आपण सर्व मराठी जनांनी त्यांचं ऋणी असायला हवं. त्या दोन विभूती म्हणजे ज्यांना मराठीतील वाल्मिकी अशी सार्थ उपाधी दिली जाते ते कविवर्य गदी मांडगुळकर अर्थात गदिमा व संगीत क्षेत्रात ज्यांना स्वरगंधर्व हे विशेषण अत्यंत समर्पक ठरते असे सुधीर फडके अर्थात बाबू. या दोघांनी आपल्या महाराष्ट्रात काव्य आणि संगीताचं एक सुवर्ण युगच निर्माण केलं. जरी या दोघांची ओळख व पुढची कारकीर्द मराठी चित्रपट संगीताच्या निमित्ताने झाली असली तरी त्यांची खरी कलाकृती जिचा आपल्या महाराष्ट्राला सार्थ अभिमान असायला हवा ती म्हणजे गीत रामायण. 56 गीतांच्या माध्यमातून गदिमांनी प्रभू श्री रामांचे चरित्र आपल्या पुढे मांडले व बाबूजींनी गदिमांच्या या एकाहून एक अशा सुंदर गीतांना इतक्याच सुंदर चाली दिल्या. 1955-56 कालावधीत हे गीत रामायण पहिल्यांदा
पुणे आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आले. दर आठवड्याला एक याप्रमाणे वर्षभरात शपथगीते सादर करण्यात आली. रसिका हो, हा एक सुंदर योगायोगच आहे की 1955 साली 1 एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर या गीत रामायणाची सुरुवात पुणे आकाशवाणीवर झाली होती आणि आज आपणही 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या साहित्य कला मंचतर्फे गीत रामायणाचा हा कार्यक्रम सादर करीत आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमात आपण गीत रामायणातील काही निवडक गाणी घेऊन गाण्याचा हा कार्यक्रम सादर करणार आहोत. तर ज्या गीताने गीत रामायणाची सुरुवात होते त्याच गीतापासून आपण सुरुवात करूया. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. सादर करीत आहे स्नेहा पाठक, उर्मिला कुलकर्णी आणि प्रज्ञा बक्षी.
वाह स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. स्वतः लवकुशांचे पिता असलेले प्रभू श्रीराम आपल्याच या दोन गोंडस आणि तेजस्वी बालकांकडून आपले चरित्र ऐकत आहेत. परंतु दोघांनाही हे माहीत नाही की त्यांचे एकमेकांशी पिता पुत्रांचे नाते आहे. किती अद्भुत आहे ना. रसिक हो, रामायण किंवा महाभारतासारख्या कथा या केवळ मनोरंजनासाठी ऐकून सोडून देण्याच्या कथा नव्हे, तर या कथांमधून मानवी स्वभावाचे, मानवी नातेसंबंधांचे, मानवी जीवनाचे इतके रंग आपल्याला बघायला मिळतात की त्याला खरंच तोड नाही. प्रत्येक वेळी ऐकता वाचताना एक नवीन रंग समोर येतो. राजा दशरथ हा खरं तर अयोध्येचा राजा, महापराक्रमी, भारताचा त्या काळचा चक्रवर्ती सम्राट, म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर सेंट्रल रूलर. त्याला 3 अत्यंत सुंदर आणि पतिव्रता अशा राण्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. परंतु तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात, मग तो अगदी दशरथासारखा राजा असला तरीही काहीतरी उणीव असतेच. नियतीचा तो नियमच आहे. कदाचित याचं कारण असावं की उणीव असल्याशिवाय माणसाला जाणीव होत नाही. सगळी अनुकूलता असूनही राजा दशरथाच्या आयुष्यात एक मुख्य उणीव होती की त्याला मूलपणा नव्हतं. शेवटी राजाने ऋषीमुनीची सल्लामसलत केली आणि त्या गुरुजनांनी त्याला पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे राजाने यज्ञाचे आयोजन केले. शृंगी ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे यथासांग यज्ञ केला. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे जर सगळे नियम आणि विधिनिषेध पाळून यज्ञ केला तर यज्ञाच्या शेवटी स्वतः यज्ञपुरुष प्रकट होणं अपेक्षित होतं. यज्ञ यथासांग पार पडला आणि यज्ञाच्या शेवटी यज्ञवेदीतून स्वतः यज्ञपुरुष प्रकट झाला. त्याच्या हातात पायस म्हणजे खिरीचे पात्र होते व दशरथाला उद्देशून प्रसन्नतेने तो यज्ञपुरुष म्हणू लागला,
दशरथा घे हे पायसदार. ऐकूया हे गीत. सादर करीत आहे रवींद्र कुलकर्णी. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञिनी प्रगट झालो तुझ्या यज्ञिनी प्रगट झालो हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण उदयी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण उदयी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योधे चार महान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ मी तुझ्या दर्शने. दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान. दशरथा 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 घे
यज्ञपुरुषाने राजाला प्रकट होऊन पायसदान दिले व सांगितले, राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण. त्याचबरोबर त्याने असेही सांगितले की प्रसवातील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी. त्याप्रमाणे अत्यंत आनंदित होऊन राजाने आपल्या तिन्ही राण्यांना ते पायस दिले व राणीने ते ग्रहण केले. पुढे राणींना दिवस राहिले व यथासमय तीनही राण्यांनी पुत्ररत्नांना जन्म दिला. कौसल्येच्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले राम, कैकेयीच्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले भरत आणि सुमित्रेला 2 पुत्र झाले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. अयोध्येत आनंदी आनंद झाला. राजा दशरथाच्या आनंदाला तर सीमा राहिली नाही. या सर्व भावंडांमध्ये रामाचा जन्म सर्वात आधी झाला, चैत्र शुद्ध नवमीला. ज्येष्ठ राणी कौसल्येला पुत्र झाला ही बातमी मिळताच दशरथाच्या राजप्रासादात आनंदाची लाट आली. सर्व दासी आनंदाने एकमेकांना सांगू लागल्या, राम जन्मला सखी राम जन्मला. ऐकूया हे गीत सादर करीत आहेत आदिती श्रीपुरम, नीलप्रभा कुलकर्णी आणि दीपाली गुरव. Thank you.
राम जन्माने सगळी अयोध्या नगरी आनंदून गेली. रसिको, अगदी सर्वसामान्य कुटुंबातही अनेक वर्षांनी एखादे बाळ जन्माला आले तर त्या कुटुंबात आनंद पसरतो, नव चैतन्य येते. आणि त्या बाळाचे तर कोण कौतुक होते. मग इथे तर साक्षात भगवान विष्णूंचेच अंश प्रभू श्री राम जन्माला आले. त्यांचे गोंडस रूप, त्यांच्या बाललीला काय वर्णाव्या. त्यांचे बोबडे बोलणे, निरागस हसणे, दुडू धावणे, बालहट्ट या सगळ्यात बाललीला पाहून त्यांची माता कौसल्या अगदी हरखून जाईल. प्रभू श्री रामांच्या बाललीलांपैकी एक गोष्ट तर अतिशय प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की एकदा माता कौसल्या रात्रीच्या वेळी बाल श्रीरामांना प्रासादातील एका प्रशस्त ओसरीत बसवून आकाशातील चंद्र दाखवत दूध भात खाऊ घालत होत्या. बालक श्रीरामांना चंद्र इतका आवडला की त्याने हट्ट सुरू केला की मला चंद्र आणून दे. कौसल्या मातेने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की चंद्र आकाशात आहे, तो आणता येत नाही. पण त्या लहान बाळाला काय करणार. राम काही केले ऐके ना. तो रडायला लागला. शेवटी कौसल्या मातेला एक युक्ती सुचली. तिने गोल आरसा आणला, रामाच्या हातात दिला आणि चंद्राच्या दिशेने दाखवला. चंद्राचे प्रतिबिंब आकाशात पडले आणि रामाची बाललीला पाहून कौसल्या मातेला आणि सगळ्या रसिकांना खूप आनंद झाला. अशा कितीतरी बाललीला तरी प्रभू श्रीराम वाढत होते. या बाललीलांचे वर्णन संत तुलसीदासाने सुद्धा खूप सुंदर केले आहे. त्यांच्या ठुमक चलत रामचंद्र वाचत प्रेंजनिया या पदातून. गदिमांनी सुद्धा रामाच्या बाललीला आणि कौसल्या मातेचे कौतुक या पुढच्या गीतातून खूप सुंदर वर्णन केले आहे.
माता कौसल्या आपल्या सवतींना म्हणजेच कैकेयी आणि सुमित्रेला रामाच्या बाललीला कौतुकाने सांगते आहे. गीताचे शब्द आहेत, सावळाग रामचंद्र. सादर करीत आहेत मंजुषा भुसारी, स्मिता ढोले, शिल्पा पराग आणि डॉक्टर प्रतीक्षा वल्लभ. श्रीराम आणि त्यांची तिन्ही भावंडे अयोध्येत वाढत होती. त्यावेळी मिथिला या प्रांतात राजा जनक राज्य करीत असे. असे म्हणतात, एकदा मिथिला राज्यात दुष्काळ पडला. काही वर्षे सलग पाऊस पडला नाही. त्यावेळी राजा जनकाने त्याच्या पुरोहितांना या संकटावर उपाय विचारला. पुरोहितांनी राजाला स्वतः शेतात नांगर चालवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्यावरून राजाने एकदा दुष्काळग्रस्त कोरड्या शेतात नांगर चालवायला घेतला. काही वेळाने नांगर चालवताना नांगर एका ठिकाणी अडला. राजाने पाहिले तर जमिनीत एका कलशाला नांगर अडला होता. राजाने कलश काढून पाहिले तर त्यात एक नवजात बालिका होती. राजाला आश्चर्य वाटले व आनंदही झाला. असे म्हणतात की नांगराच्या पुढच्या भागाला सीत असे म्हणतात, म्हणून जनकाने त्या बालिकेचे नाव सीता असे ठेवले. ती तिथी होती वैशाख शुद्ध नवमी. या तिथीला जानकी नवमी असे म्हणतात. सीता जनकाच्या राजप्रासादात चंद्रकोरेप्रमाणे वाढू लागली. इकडे अयोध्येतही चारही राजकुमार वाढू लागले. त्यांचे शिक्षणाचे वय झाले व राजा दशरथाने त्यांचे कुलगुरू महर्षी वसिष्ठ यांच्या गुरुकुलात चारही राजपुत्रांना शिक्षणासाठी पाठवले. चारही राजकुमार गुरुकुलात शिक्षण पूर्ण करून काही वर्षांनी परत आले. त्यांचे लग्नाचे वय झाले होते. इकडे सीताही उपवर झाली होती. राजा जनकाने सीतेचे स्वयंवर करण्याचे ठरवले. स्वयंवराचा एक पण होता.
तो म्हणजे जनकाकडे असलेले भगवान शंकराने परशुरामांना दिलेले शिवधनुष्य उचलायचे आणि त्यावर प्रत्यंचा लावायची. असे म्हणतात की ते शिवधनुष्य अतिशय भव्य आणि खूप वजनाचे होते. स्वयंवराची बातमी भारतातील सर्व राजांना कळवण्यात आली. इकडे महर्षी विश्वामित्रांच्या सांगण्यावरून श्रीराम स्वयंवरासाठी ऋषींबरोबर मिथिलेला आले. स्वयंवर सुरू झाले. सर्व राजांनी प्रयत्न करून पाहिले, पण शिवधनुष्य कुणाला जागचे हलवताही आले नाही. शेवटी महर्षी विश्वामित्रांच्या आदेशावरून श्रीराम उठले. शिवधनुष्याच्या दिशेने चालू लागले. त्यांनी शिवधनुष्याला नम्रतेने नमस्कार केला आणि एकाच झटक्यात शिवधनुष्य उचलले आणि प्रत्यंचा लावायला इतक्या जोरात दाखवले की त्या शिवधनुष्याचे 2 तुकडे झाले. सर्व उपस्थितांना अत्यंत आनंद झाला आणि श्रीरामांची शक्ती पाहून सर्व थक्क झाले. सर्वांनी श्रीरामांचा जय जयकार केला. जनकाला मनापासून आनंद झाला. सीतेची मनस्थिती तर काय वर्णावी. श्रीरामांसारखा अत्यंत सुंदर, कीर्तिमान आणि शक्तिमान अशा अयोध्येच्या युवराजात आपल्या भावी बघून लज्जा व आनंद याने ती हरपून गेली. इथून पुढे ते स्वयंवर कसे पार पडले याचे खूप सुंदर वर्णन गरिमांनी या पुढच्या गीतात केलेले आहे. तर ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे. सादर करीत आहे दीपाली गुरव, आदिती श्रीपुरम, स्नेहा पाठक आणि नीलप्रभा कुलकर्णी. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले
जबरदस्त केलं रे, जबरदस्त. मनस्मोर देऊ शकतो ना आम्ही कुठला तरी मनस्मोर देऊ शकतो, काही हरकत नाहीये. हा ठीक आहे, एक कळवा घेऊया. हो ना, मन भरणारच नाही करायचं. सीतेचे स्वयंवर झाले. राम आणि सीता यांचे अयोध्येत वाजत गाजत स्वागत झाले. राजा दशरथ आणि राणी कौसल्याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. राम आणि सीता सुखाने नांदू लागले. इकडे राजा दशरथ वृद्ध होत चालला होता. आता अयोध्येला उत्तराधिकारी मिळावा असे त्याच्या मनात होते. त्या दृष्टीने त्याचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम
हाच उत्तराधिकारी म्हणून सर्वार्थाने योग्य होता. जनतेच्या मनात सुद्धा श्रीरामांबद्दल खूप प्रेम होते. त्यामुळे रामालाच अयोध्येचा राजा बनवायचे आणि आपण राण्यांसही वानप्रस्थाश्रमाला निघून जायचे असे दशरथाने ठरवले. त्याप्रमाणे राजा दशरथाने राज्यात घोषणाही केली की श्रीराम हाच अयोध्येचा राजा होणार. ही घोषणा ऐकून राज्यात आनंद पसरला. दशरथाच्या प्रासादातही रामाच्या राज्याभिषेकाची धामधूम सुरू झाली. पण म्हणतात ना, ठरवलं एक आणि झालं भलतंच. समर्थ रामदासांच्या शब्दात मनी मानसी व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. तसंच काहीसं घडलं. प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा दिवस जवळ आला. सर्व राज्यात आनंदाचे वातावरण होते. पण इकडे राणी कैकेयीच्या दालनात काहीतरी वेगळे सुरू होते. कैकेयीची दासी मंथरा हिने राणी कैकेयीचा मुलगा भरत यालाच दशरथाने राजा बनवायला हवे असे कैकेयीच्या मनात ठरवले. कैकेयीच्या मनावर त्याचा परिणाम झाला. पूर्वी एकदा राजा दशरथाच्या तरुणपणी एका युद्धात राणी कैकेयीने त्याचे युद्धात सारथ्य केले होते व एका कठीण प्रसंगात मोठ्या शिताफीने रथ योग्य दिशेने हलवत राजाचे प्राण वाचवले होते. तेव्हा राजा दशरथाने कैकेयीला प्रसन्न होऊन तू मला आयुष्यात कुठलीही 2 वचने मागू शकतेस असे सांगितले होते. त्याप्रमाणे कैकेयीने श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या आदल्या रात्री राजा दशरथाला बोलावले पाठवले आणि सांगितले की ती 2 वचने मागण्याची वेळ आता आली आहे. राजा दशरथाला कल्पनाही नव्हती की कैकेयी काय मागणार आहे. राणीने पहिले वचन मागितले की रामाच्या ऐवजी भरताला राजा बनवले जावे आणि दुसरे वचन मागितले की रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवावे. राजा दशरथावर जणू आभाळच कोसळले. पण रसिकहो, श्रीरामांच्या कुळातील एक ब्रीद होते की दिलेले वचन मोडायचे नाही. त्यामुळे राजा दशरथ हतबल होता. त्याने कैकेयीला दुसरे काहीही माग असे परोपरीने विनवले. पण कैकेयी तिच्या मागण्यांवर ठाम होती. राजा निशब्द आणि अत्यंत खिन्न अवस्थेत कैकेयीच्या दालनात तसाच बसून राहिला. राजा या अवस्थेत कैकेयीच्या दालनात बसला आहे ही बातमी रामांपर्यंत पोहोचली. राम तातडीने कैकेयीच्या दालनात आले व घडलेला प्रकार त्यांना कळला. आपल्या पित्याची राजा दशरथाची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटले व त्यांची विधा मनस्थिती श्रीरामांच्या लक्षात आली. परंतु रघुकुल नीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई या आपल्या कुळातील ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांनी माता कैकेयीला सांगितले की तिच्या दोन्ही मागण्या अवश्य पूर्ण होतील व राजा दशरथाचे वचन खोटे ठरणार नाही. श्रीरामांनी लगेचच ही घोषणा केली की त्यांच्याऐवजी भरत राजा होईल व ते स्वतः लगेचच 14 वर्षांसाठी वनवासात निघून जाणार आहे. हे ऐकून रामांची पत्नी सीता हिनेही निग्रहाने सांगितले की जेथे राघव तेथे सीता, मीही आपल्यासोबत येणार. त्याचप्रमाणे लहान बंधू लक्ष्मण यांनीही सांगितले की काहीही झाले तरी मी श्रीरामांसोबतच जाणार. याप्रमाणे श्रीराम, सीता व लक्ष्मण यांनी आपली भरजरी राजवस्त्रे त्यागून वनवासातील वल्कले धारण केली व वनवासाला जाण्याची सिद्धता केली. मंत्री सुमंत याने रथ सिद्ध केला व राम, सीता व लक्ष्मण यांना घेऊन अयोध्येच्या बाहेर सोडण्यासाठी रथ निघाला. सर्व अयोध्या नगरीवर शोककळा पसरली. श्रीरामांना अयोध्येच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी सर्व अयोध्यावासी आले होते. रथ अयोध्येची वेश ओलांडून गंगातीरी आला. तिथे नावड्यांची वस्ती होती. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तिथे आले. नावड्यांना निषाद म्हणतात. निषादांचा मुख्य, ज्याचे नाव गुहराज होते, त्याला श्रीरामांच्या दर्शनाने खूप आनंद झाला. त्याने श्रीरामांना नमस्कार केला आणि रात्रभर तिथे विश्रांती घेण्याची विनंती केली. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी रात्रभर तिथे विश्रांती घेतली. सकाळ होताच निषाद राजाने आपल्या नावाड्यांसहित नौका सिद्ध केली आणि श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांना नौकेत बसवून गंगेच्या पलीकडे घेऊन जाण्यास ते सर्व निघाले. नौका बदलवता निषादराज व नावाडी आनंदाने गाऊ लागले, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. सादर करीत आहे
स्नेहा पाठक, अदिती श्रीपुरम आणि प्रज्ञा बक्षी. नकोस गंगे परत फिरू नकोस गंगे दूर भरू नकोस गंगे परत फिरू नकोस गंगे दूर भरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी दैवाची उलटी माथ्यावरचा जळभूमी दैवाची उलटी माथ्यावरचा जळभूमी भाग्या फुले फुल्या माते फुल्या वाचून दूर करू फुल्या वाचून दूर करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जिकडे जातो राम नरेश सुभग सुभग तो दक्षिण देश जिकडे जातो राम नरेश सुभग सुभग तो दक्षिण देश ऐल अयोध्या वडे अहल्या ऐल उगवतील कल्पतरू ऐल उगवतील कल्पतरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम सावित्री सोहा सोतरा वैदला विणे फुलेका वैदला विणे फुलेका वैदला विणे फुलेका सावित्री सोहा सोतरा वैदला विणे फुलेका भले फुले राम जाणता भले फुले राम जाणता आपण फुले काम करू आपण फुले काम करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम
राम, लक्ष्मण व जानकी गंगेच्या पहिल्या तीरावर आले. मजल दरमजल करीत ते वाटत असलेल्या भारद्वाज मुनीच्या तिथे भारद्वाज मुनीचे दर्शन घेऊन रामाने मार्गदर्शनाप्रमाणे चित्रकूट पर्वतावर श्रीराम आणि लक्ष्मणाने पर्णकुटी बांधून आपले वास्तव्य केले. इकडे अयोध्येत श्रीरामांच्या विरहाने वृद्ध दशरथाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली व काही दिवसातच राजा दशरथाचे निधन झाले. वरील सर्व घडामोडी घडत असताना भरत हा आपल्या आजोळी गेला होता. या सगळ्या प्रकाराची त्याला कल्पनाही नव्हती. राजाच्या निधनावर कुलगुरू महर्षी वशिष्ठांनी भरताला आणण्यासाठी सेवकांना पाठवण्याची व्यवस्था केली. परंतु सेवकांनी भरताला दशरथाच्या निधनाची बातमी दिली नाही. ते भरताला घेऊन आले. भरताचे आपल्या ज्येष्ठ बंधू श्रीरामांवर अतिशय प्रेम होते. कदाचित श्रीरामांचा राज्याभिषेक असेल म्हणून आपल्याला तातडीने बोलावून घेतले असेल असे त्याला वाटले. अत्यंत आनंदाने तो अयोध्येला आला. परंतु आल्यानंतर मात्र घडलेले सर्व प्रकार त्याला कळले व त्याच्या मनावर दुःखाचा आघातच झाला. आपल्या मातेने कैकेयीने हे सर्व घडवून आणले हे कळल्यावर त्याचे अश्रू व क्रोध अनावर झाले. माता कैकेयीच्या प्रासादात जाऊन त्याने प्रचंड संतापाने तिची खूप निर्वसना केली. घडलेल्या सर्व प्रकारासाठी तूच जबाबदार आहेस असा तिच्यावर ठपका ठेवला व मनाशी निश्चय केला की आता आपण स्वतःच जाऊन श्रीरामांना सन्मानपूर्वक अयोध्येला परत आणायचे. त्याप्रमाणे त्याने रामाला आणायला निघण्याची तयारी केली. श्रीरामांप्रमाणे त्यानेही राजवस्त्रे टाकून वनवासी वेश परिधान केला व काही सैन्य बरोबर घेऊन श्रीरामांच्या शोधार्थ तो अयोध्येला निघाला. श्रीरामांच्या शोधार्थ तो लोकांना भेटत राम ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गाने रामाला पाहताच तो सरळ श्रीरामांच्या पाय पडला. श्रीरामांनी त्याला उचलून आलिंगन दिले व त्याचे सांत्वन केले. भरताने राजा दशरथाच्या निधनाबाबत सांगताच श्रीरामांना अत्यंत दुःख झाले. भरत श्रीरामांना विनवू लागला की घडलेल्या प्रकाराबद्दल आपण मला क्षमा करावी व माझ्याबरोबर अयोध्येला परत करावे आणि आपणच राज्यपदावर आरूढ व्हावे. पण रामाने भरताला समजावले. त्याने भरताला रघुकुलाच्या नीतीची आठवण करून दिली व सांगितले की दिलेले वचन पाळणे ही आपल्या पुढची नीती आहे. त्याप्रमाणे मी 14 वर्षांचा वनवास पूर्ण करूनच अयोध्येला परत येणे हे माझे कर्तव्य आहे व तू अयोध्येचा राजा होऊन राजधर्म पाळणे हेच तुझ्यासाठी योग्य आहे. तरीही भरताच्या मनाचे काही समाधान होईना. तेव्हा श्रीराम अत्यंत प्रेमाने भरताला समजावू लागले. या पुढच्या गीतात गदिमांनी मानवी जीवनाचे सगळे तत्वज्ञानच ओतले आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. राम भरताला सांगत आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. सादर करीत आहे ऋषिकेश मोगे. दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोषी
रामांच्या आज्ञेप्रमाणे भरत अयोध्येला परत गेला. श्रीरामांच्या चरण पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या वतीने राज्यकारभार चालवू लागला. इकडे श्रीराम, सीता व लक्ष्मण यांनी चित्रकूटहून प्रस्थान केले व दक्षिणेकडे आले. गोदावरी तीरी पंचवटी क्षेत्र त्यांना मुक्काम करण्यास आवडले. तिथे त्यांनी पर्णकुटी उभारली व तिथे राहू लागले. एके दिवशी राम, सीता व लक्ष्मण अंगणात हास्यविनोद करीत बसले होते, तेव्हा तिथे लंकाधिपती रावण याची बहीण शूर्पणखा ही राक्षसी आली. तिने रामाला पाहिले व ती श्रीरामांवर मोहित झाली. तिने श्रीरामांकडे जाऊन त्यांची पत्नी होण्याची स्वतःची इच्छा व्यक्त केली. परंतु श्रीरामाने तिला सांगितले की मी विवाहित आहे व एकपत्नी व्रती आहे. तेव्हा शूर्पणखा सीतेला मारायला तिच्या अंगावर धावून गेली.
लक्ष्मणाने श्रीरामांच्या आज्ञेवरून लगेच तिचे नाक व कान छाटून तिला पिटाळून लावले. अपमानित झालेली ती राक्षसी तिच्या दोन बंधू खर आणि दूषण यांना रामाश्रमी घेऊन आली. खर आणि दूषण आपल्या सैन्यासहित रामाश्रमाला चाल करून आले, परंतु श्रीराम आणि लक्ष्मण यांनी त्यांना त्यांच्या सेनेसहित काही वेळातच यमसदनी पाठवले. तेव्हा शूर्पणखा लंकेला रावणाकडे गेली व तिने आपला झालेला अपमान रावणास सांगितला व त्याचबरोबर रावणास हेही सांगितले की रामाची पत्नी सीता ही अत्यंत सुंदर आहे व हे रावणा ही खरं तर तुझी पट्टराणी होण्यासारखीच आहे. हे ऐकून रावणाच्या मनात सीतेबद्दल मोह उत्पन्न झाला, परंतु त्याचा सेवक राक्षस मारीच याने श्रीरामाचा पराक्रम रावणाच्या लक्षात आणून दिला. तेव्हा युद्ध न करता मायावी पद्धतीने सीतेचे अपहरण करायचे असे रावणाने ठरवले. त्याप्रमाणे रावण व मारीच रामाश्रमाजवळ आले. मारीचाने सुवर्ण मृगाचे रूप धारण करून सीतेच्या मनात मोह निर्माण केला. सीतेने रामाला सुवर्ण मृग आणून द्यायचा हट्ट धरला. राम सुवर्ण मृगाच्या शोधात गेले व त्याची शिकार केली, परंतु मरताना मारीचाने श्रीरामासारखाच आवाज काढला. त्यामुळे सीतेला काळजी वाटायला लागली व तिने लक्ष्मणाला श्रीरामांना शोधायला पाठवले. सीता आश्रमात एकटी आहे हे पाहून रावणाने साधूचा वेळ धारण केला व भिक्षा मागायला आला. सीता भिक्षा द्यायला येताच रावणाने आपले खरे स्वरूप प्रकट केले व तिचे अपहरण करून विमानात बसवून बळजबरीने तिला घेऊन जाऊ लागला. काही अंतरावर गेल्यावर जटायू नावाच्या एका वृद्ध गिधाडाने रावणाचा प्रतिकार केला, पण रावणाने त्याचे पंख कापले, त्याला रक्तबंबाळ केले. जटायू मरणप्राय होऊन खाली जमिनीवर पडला. इकडे सुवर्ण मृगाची शिकार करून राम व लक्ष्मण आले, परंतु सीता तेथे नव्हती. आश्रमातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तेव्हा त्या दोघांना सीतेच्या अपहरणाची शंका आली. त्यांनी सीतेचा शोध सुरू केला. काही अंतरावर आल्यावर त्यांना जटायू दिसला. श्रीरामांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले व जटायूने सांगितले की लंकाधिपती रावण सीतेचे अपहरण करून तिला लंकेला घेऊन गेला आहे. काही क्षणातच जटायूने प्राण सोडला. श्रीरामाने त्याच्या देहाचे दहन केले आणि पुढे निघाले. पुढे पंपा सरोवराजवळ किष्किंधापती सुग्रीव व त्याचा मंत्री हनुमान यांचे वास्तव्य होते. त्यांच्याशी मैत्री करून श्रीराम व लक्ष्मणाने आपली परिस्थिती त्यांना सांगितली. सुग्रीवाचा बलाढ्य आणि दुष्ट भाऊ वाली यांनी त्याचे राज्य हरण करून त्याला हाकलून लावले होते. तेव्हा मैत्रीचे कर्तव्य म्हणून श्रीरामांनी वालीचा वध केला व राज्य सुग्रीवाला मिळवून दिले. तेव्हा सुग्रीव, हनुमंत व वानरसेना श्रीराम व लक्ष्मणाबरोबर सीतेची सुटका करायला दक्षिणेच्या समुद्रावर आली. आता समुद्र ओलांडून लंकेला जायचे होते. तेव्हा वानरांनी पर्वतांची शंगले पाडून व वृक्ष तोडून त्याचे ओंडके वापरून समुद्रावर सेतू बांधायला सुरुवात केली. सेतू बांधता ते वानर गाऊ लागले, सेतू बांधा रे सागर. ऐकूया हे गीत. सादर करीत आहे उर्मिला कुलकर्णी, स्मिता ढोले, दीपाली गुरव, प्रतीक्षा आणि शिल्पा पराग.
वानरांनी सागरात सेतू बांधला. श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत व वानरसेना लंकेला पोहोचली. पुढे श्रीरामांनी वालीचा पुत्र अंगद याला शिष्टाई करायला व रावणाला युद्ध टाळण्यासाठी एक संधी द्यायला पाठवले. अंगदाने रावणाला सांगितले की अजूनही जर सीता मातेला सन्मानपूर्वक श्रीरामांच्या स्वाधीन करशील तर पुढे होणारा अनर्थ टळेल, युद्ध टळेल. पण अहंकारी रावणाने त्याचा उपहास करून त्याला परत पाठवले. शेवटी प्रचंड युद्ध झाले. श्रीरामाने रावणाचा वध केला व सीतेची सुटका केली. लंकेचे राज्य विभीषणाला देऊन श्रीराम, सीता व लक्ष्मण अयोध्येला परत आले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. असे म्हणतात की ती तिथी कार्तिक कृष्ण अमावस्या होती जेव्हा आजकाल आपण दिवाळी साजरी करतो. अयोध्येत सर्वांनी दीप लावून आनंद साजरा केला. श्रीराम व सीता आनंदाने राहू लागले. पुढे सीता गर्भवती राहिली व ही बातमी तिने श्रीरामांनाही सांगितली. श्रीरामांना अतिशय आनंद झाला. परंतु श्रीरामांच्या गुप्तहेरांनी त्यांना येऊन सांगितले की प्रजाजनांच्या मनात ही शंका आहे की रावणाकडे राहून आलेली सीता श्रीरामांनी कशी काय स्वीकारली. हे ऐकून श्रीरामांना अतिशय वाईट वाटले. परंतु राजधर्माचे पालन करणे भाग होते.
तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला बोलावून सांगितले की सीतेला पुन्हा वनवासात सोडून ये. लक्ष्मणानेही अत्यंत जड अंतःकरणाने ही कामगिरी पार पाडली. सीता माता तशा अवस्थेत महर्षी वाल्मिकींना सापडली. त्यांना तिची अत्यंत दया आली व ते तिला आपल्या आश्रमात घेऊन आले. त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला व पुढे यथासमय सीतेने 2 बाळांना जन्म दिला. महर्षींनी त्यांचे नाव लव आणि कुश असे ठेवले. महर्षींच्या आश्रमातच ते दोघेही वाढू लागले. महर्षींनी त्यांना शास्त्रविद्या आणि शस्त्रविद्या दोन्ही शिकवल्या. जेव्हा ते दोघेही कुमार 12 वर्षांचे झाले तेव्हा इकडे अयोध्येत श्रीरामांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी भारतवर्षातील सर्व राजांना व ऋषीमुनींना आमंत्रण पाठवले होते. तेव्हा महर्षी वाल्मिकींनी लव आणि कुश यांना सांगितले की तुम्ही अयोध्येला जाऊन श्रीरामांचे चरित्र गायन करा. या अनुषंगाने लवकुशांनी अयोध्येस येऊन श्री रामचरित्र गाण्यास प्रारंभ केला. रसिको, आपल्या लक्षात आले का? वर्तुळाकार न्यायाने आपण पुन्हा आपल्या प्रारंभ बिंदूपासून येऊन पोहोचलो आहोत. वर्तुळ पूर्ण झाले आहे. आता लवकुश श्रीरामांचे चरित्र गायन करणार आहे. आज श्री रामनवमीच्या निमित्ताने आपल्याकडून इथे गीत रामायण सादर होणे हा खरंच एक सुंदर योगायोग आहे. प्रभू श्रीरामांनी आपल्याकडून ही अल्पसेवा करून घेतली आहे असेच म्हणावे लागेल. श्री रामकथा ही चिरंतन आहे. जोपर्यंत मानवी जीवन राहील तोपर्यंत मानवी जीवन मूल्यांचा दीपस्तंभ म्हणून रामकथा मानवाला वाट दाखवत राहील. विशेषतः आज संस्कृती मूल्ये ढासळत चालली असताना, चंगळवादाच्या हव्यासा पायी माणसांची मनशांती ढळू लागली असताना, माणसांमधील नाती दुरावत चालली असताना श्री रामकथा या सगळ्या समस्यांवरचा उत्तम उतारा ठरू शकतो. रसिक हो, राम आणि रावण यात अनेक बाबतीत साम्य आहे. रामही विद्यावान होता, धनवान होता, शक्तिवान होता, राजा होता, तर रावणही विद्यावान होता, धनवान होता, शक्तिवान होता आणि राजाही होता. तर मग या दोघांमध्ये नक्की फरक कसा करायचा? संस्कृतमध्ये याचे उत्तर एक सुंदर श्लोकात दिले आहे की विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय कलस्य साधोर विपरीतम एतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. म्हणजे विद्या, धन आणि शक्ती ही सज्जनांकडेही असते आणि दुर्जनांकडेही असते. पण सज्जन आपल्या विद्येचा उपयोग ज्ञानासाठी, धनाचा उपयोग दान करण्यासाठी आणि शक्तीचा उपयोग दुर्बलांच्या रक्षणासाठी करत असतात. याउलट दुर्जन त्यांच्या विद्येचा उपयोग निव्वळ वादविवाद करण्यासाठी, धनाचा उपयोग अहंकार दाखवण्यासाठी आणि शक्तीचा उपयोग दुसऱ्यांना उपद्रव करण्यासाठी करत असतात. त्यामुळे आपण आपल्या पुढच्या पिढीला वाढवताना किंवा घडवताना त्यांना विद्यावान, धनवान आणि शक्तिवान अवश्य बनवा, पण त्याचबरोबर त्यांना नीतिवानही बनवा. अंशात्मक का होईना मुलांमध्ये राम आणि मुलींमध्ये सीता रुजवायला हवी. तरच या विस्कटत चाललेली मानवी जीवनाची घडी आपण पुन्हा नीट बसवू शकू. म्हणूनच या रामकथेचा नित्य जागर होत राहिला पाहिजे. तर रसिक हो, ऐकूया आपले आजच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमातील हे शेवटचे गीत. या भैरवीनेच आपण आजच्या आपल्या गीत रामायणाची सांगता करणार आहोत. गा बाळानो श्री रामायण सादर करीत आहेत अदिती श्रीपुरम, मंजुषा भुसारी आणि स्नेहा पाठक. Rama
एकदा सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो. हा, ओळख करून देतो. सगळे स्टेजवरती आहे ना गीत रामायणवाले आहे. हा, एवढे गीत आपण हो, ओळख करून देतो मग. मी जात नाही, मी सांगते त्यांची मेहनत सांगायला पाहिजे. एकदा सगळ्यांची ओळख करून देतो. तबल्यावर आहे आनंद पाठक, रवींद्र कुलकर्णी सर, डॉक्टर प्रतीक्षा,
मंजुषा भुसारी, दीपाली गुरव, स्मिता ढोले, आदिती श्रीपुरम पेटीवरही, स्नेहा पाठक, उर्मिला कुलकर्णी, प्रज्ञा बक्षी, शिल्पा पराग, नीलप्रभा कुलकर्णी आणि शुभदा पाठक काकू आनंदी आहे आणि मी ऋषिकेश मोरे. फार सुंदर कार्यक्रम झाला. अगदी डोळ्यातून पाणी येत होतं. बरंच पाणी आलं डोळ्यातून. त्यांची मेहनत गेल्या 3 महिन्याची आहे. कुठलाही कार्यक्रम चांगला व्हायचा असेल तर मेहनत ही अतिशय आवश्यक आहे. या मुलांनी सिद्ध केलं. स्वतःचा नोकरी, मुलं बाळ, नवरे, त्यांच्या तरा, आता छोटं बाळ आहे घरी 8-9 महिन्याचं, आज आजोबा सांभाळतात. इतका म्हणजे सगळ्यांचंच त्याच्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे सगळ्यांचं खूप 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 कोणी आपल्या अंतर घर दूर आहे. या शिकायचं मला वाटतं 35-40 किलोमीटर दूर आहे. एकदा बघा इकडे इतक्या दूर येऊन प्रॅक्टिस करून ते सगळं लिहून आणि सगळं स्वतःचे जॉब वगैरे सांभाळून केलंय तुम्ही. खूप म्हणजे खूप कौतुक आहे. खरंय सगळे शब्द बोल आहे. तुम्ही इतकं सुंदर केलंय. किती वेळा मी डोळे पुसलेत आणि काय केलं ते मात्र मला माहिती. ते खरंच काटा येत होतं. असं वाटलंच नाही की तुम्ही आज एवढ्याच्या प्रॅक्टिस आणि असं नाही केलंय. खूप छान खूप छान. असंच करत राहा. आदिती ताईंनी एकदा त्या माहिती आधी काय बोलू शकायचं आणि नंतर मला तुम्ही वाटलं असतं की खरंच व्यक्त व्हायला पाहिजे. श्रीरामांचा आशीर्वाद आहे. म्हणजे त्या एवढ्या भावना आल्या की आमची शेवटची जागा पण ती त्याच्यामुळे सुटली माझी. त्याच्यामुळे सॉरी स्नेहा, आम्ही प्रॅक्टिस केली होती पण एक आवाजातून ते चुकलंच. पण असं ते सांगायची गोष्ट म्हणजे मागच्या वेळी साहित्य संमेलनांना म्हटलं होतं की पुढच्या साहित्य संमेलन जेव्हा असेल तेव्हा तबला पेटीवरती आपला कार्यक्रम झाला पाहिजे, करो की नाही. आणि तसं ठरल्याप्रमाणे मनावर घेतलं आणि या सगळ्या टीमचा विभाग सगळ्यांचा सपोर्ट होता. पहिले जेव्हा आम्ही पेटी घेतला तेव्हा गोष्ट कुठली करण्याआधी पहिले निगेटिव्ह कमेंट येतातच. तर त्याच्यामुळे निगेटिव्ह नाही म्हणता येणार, एवढं आपल्याला सांभाळता येईल का, आपण प्रॅक्टिस करू शकू का, हे सगळे खूप प्रश्न होते. पण आम्ही म्हटलं की एकदा करून तर बघू काय होईल. अटेम्प्ट करणं महत्वाचं आहे. एखादा कार्यक्रम फेल जाईल. पण योगायोग असं झाला की आम्ही प्रॅक्टिसला मला वाटतं डिसेंबर-नोव्हेंबरपासून आमचं सगळं चालू आहे. नोव्हेंबरमध्ये व्हिडिओ घेतले, मग डिसेंबरमध्ये आम्ही शॉर्टलिस्ट केला आणि मग जानेवारीपासून आम्ही एक अशी प्रॅक्टिस करत गेलो. प्रॅक्टिस करताना आम्हाला अजिबात माहिती नव्हतं की हे रामनवमीच्या दिवशी आम्हाला असं भाग्य मिळेल गीत रामायण बँगलोरमध्ये साजरे करण्याचं. प्रॅक्टिस करता करता दिवस सरत होते आणि अचानक असं आलं की अरे एप्रिल महिन्यातच आपण संमेलन करायचं आहे. आणि मग दिवस डिक्लेअर झाला आणि बघा रामरायाने आमच्याकडून आजच गीत रामायणाचं चालू केलं. आणि गीत रामायणामध्ये असलेल्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. मी कदाचित प्रॅक्टिसच्या ह्यानी कोणाचं मन दुखावलं असेल तर सॉरी. कारण आपल्याला काही करायचं असेल प्रोग्राम तर थोडं कडक व्हायलाच लागतं. तर पुढेही आपण असेच प्रोग्राम करत जाऊ. हा आपला एक जो एक्सपेरिमेंट आपण केला तो मला वाटतं यशस्वी झाला. तर पुढेही आम्हाला साहित्य कला मंचाने असंच संधी द्यावी. पुढे प्रोग्राम करायचे. आम्ही नक्की प्रोग्राम करू. आणि आपला स्वरसंगम आहेच तेव्हा तुम्ही सगळेजण येत जा स्वरसंगमला. अजून आपलं मोठं कुटुंब बनवूया आणि पुढच्या वेळी कदाचित आपण अजून काही छान सादरीकरण करूया. धन्यवाद.